दोस्त शेख जमील। आप देख रहे हैं शब्द की गूंज में आपका स्वागत है। जय महाराष्ट्र। काल जी घटना झाली होती 21 तारखेला, जे वाशिम शहरचे ठाणेदार आहेत ठाकूर, त्यांची आरेरावी जी होती कालची, त्या संदर्भात वाशिमचे पोलीस अधीक्षक अनुज तारे साहेब यांना आम्ही महाराष्ट्र निर्माण सेनेच्या वतीने तक्रार दिली आणि जे ऑटो चालक होते कालचे ते आज आपल्या समोर आहेत। त्यांना ठाकूर यांनी आई बहिणीवर शिवागीळ केली होती आणि ते त्यांच्या तोंडून सांगतील आपल्याला। आता तुम्हाला शिवागीळ केली का ठाकूरनी? शिवा दिल्या की बाबा माझं चोत बाहेर निघा। आणि ऑटोला फाईन किती दिला? 1000 रुपये फाईन दिले। आणि जवळपास किती तास तुम्हाला तंगून बसवलं तिथं? 3:30 वाजेपर्यंत। सकाळी 11 वाजतापासून ते 3:30 वाजेपर्यंत तुम्हाला तंगून बसवलं आणि आई बहिणीवर शिवा दिल्या, शिवागीळ केली। आणि यांचा व्यवसाय आहे, रोज हे लोकांच्या मुखामध्ये पाणी घालतात, हे पाणी वाटप करतात। जर एवढं श्रमदान करून जर यांच्या पदरी अशा दबंग आरेरावी करणाऱ्या ठाणेदाराची आई बहिणीवर शिवागीळ करून 1000 रुपये दंड या ऑटोला ठोकवला गेला आहे, तुम्हीच सांगा। आज 500 रुपये यांची इन्कम आहे आणि आज 1000 रुपये दंड त्यांनी ठाणेदारांनी या गरीब व्यक्तीला दिलेला आहे। त्या अनुषंगाने या आरेरावी करणाऱ्या ठाणेदारावर त्वरित कारवाई करण्यात यावी आणि वाशिममधून यांची बदली तत्काळ करण्यात यावी, या मागणीसाठी आम्ही अनुज तारे साहेब यांच्याशी चर्चा केली व तसेच यांच्यावर जर ठाकूरवर कारवाई जर नाही झाली तर इथेच न थांबता आम्ही मुंबई इथे मंत्रालयासमोर महाराष्ट्र निर्माण सेनेच्या वतीने निश्चितच आंदोलन करेन। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय मनसे। जय महाराष्ट्र। मी मनसे जिल्हाध्यक्ष राजू पाटील बिरसे। काल आमचे वाहतूक सेना जिल्हाध्यक्ष यांच्यासोबत सन्माननीय वाशिम ठाणेदार ठाकूर साहेब यांनी थोडीशी एका ऑटोच्या संदर्भात आमचे वाहतूक सेना जिल्हाध्यक्ष त्यांना बोलण्यासाठी गेले असता त्यांनी आमच्या पदाधिकाऱ्याला आवश्यक शब्द आरेरावी भाषा वापरून, ठाणेदार हे नेहमी 1-2दा आम्ही आमच्या काही कार्यकर्त्याच्या कामानिमित्त गेलो असता त्यांना भेटण्यात गेलं असता हे ठाणेदार वाशिमचे ठाकूर साहेब आरेरावीची भाषा करतात, कार्यकर्त्याला पदाधिकाऱ्यात वागणूक देतात। अशा प्रकारचं आज माननीय SP साहेब अनुज तारे यांना आम्ही निवेदन दिलं। त्या संदर्भात काल घडलेल्या हकीकतबद्दल गजानन वरागडे वाहतूक सेना जिल्हाध्यक्ष सांगतीलच। जय महाराष्ट्र। मी मनसे वाहतूक सेना जिल्हाध्यक्ष व तसेच माझ्यासोबत आहेत वाशिमचे जिल्हाध्यक्ष राजू पाटील बिरसे, शिवाभाऊ इंगोले, गजानभाऊ इंगोले, निखिल घुरकुले। विषय असा आहे की वाशिम शहरामध्ये दिवसांदिवस ट्रॅफिक ही खूप मोठ्या प्रमाणात जाम होत आहे, परंतु त्या ट्रॅफिकसाठी कुठल्याही ठिकाणी पार्किंगची व्यवस्था नाही। त्या अनुषंगाने रोज वाशिम शहरामध्ये सवारी ऑटो असतील, लोडिंगचे ऑटो असतील, हे ऑटो आपलं परिवाराचा पोट भरण्याकरता रोज शहरामध्ये धंदा करतात। परंतु त्यामध्ये काय होते की आपले वाशिमचे ठाणेदार जे आहेत ते येताना जाताना त्यांच्या रस्त्यामध्ये जो कोणी ऑटोवाला दिसेल त्यांच्यावर ते कारवाई करतात। माझं म्हणणं हेच आहे की मोठी बाजारपेठ म्हणून पाटणी चौक आहे, त्या ठिकाणी मोठमोठे ट्रक दिवसा संध्याकाळी 7 ते 8 वाजता हे खाली करतात आडवे लावून, त्यांच्यावर कुठल्या प्रकारची कारवाई होत नाही। फेरीवालेसुद्धा रस्त्यावर असतात, त्यांच्यावर कुठल्या प्रकारची कारवाई होत नाही। एक गरीब ऑटो चालक हे काल त्याचा पाण्याचा व्यवसाय आहे, पाण्याचे बॅरेल भरून देण्यासाठी एका दुकानामध्ये तो गेला असता त्याला शिवागीळ करीत त्याचा ऑटो शहर पोलीस स्टेशनला जमा करण्यात आला। त्या अनुषंगाने त्या ऑटो चालकाने मला भयभीत होऊन कॉल केला। मी ठाकूर साहेब यांना विनंती केली की तो व्यक्ती गरीब आहे, त्याचा ऑटो काय नो पार्किंगचा फाईन फाडायचा असेल, दंड आकारायचा असेल ते तुम्ही दंड आकारून त्यांना ऑटो सोडून द्या। परंतु ठाकूर साहेब मी बघतो असं फोनवरती माझ्यासोबत बोलले। त्यानंतर 2 तासांनी परत त्या व्यक्तीचा मला कॉल आला। मी शहर पोलीस स्टेशनला गेलो असता ठाकूर साहेबांना कॉल केला। ठाकूर साहेब या भाषेत बोलले माझ्यासोबत की याच्यानंतर मला फोन करायचा नाही आणि माझं डोकं खराब करायचं नाही। पोलीस स्टेशन हे शासनानं दिलेलं आहे, गोरगरीब जनतेचा न्याय हक्कासाठी
हे शहरामध्ये उभारलेले पोलीस स्टेशन आहेत. आम्ही यांच्या घरी जाऊन तक्रारी करत नाही. आणि यांचं जर डोकं खराब होत असेल तर खुशाल यांनी राजीनामा देऊन, ते खुर्चीचा राजीनामा देऊन आपल्या घरी बसावे. आणि त्या ऑटो चालकाला सुद्धा आई बहिणीवर शिवागीळ केली. त्या अनुषंगाने आज आम्ही वाशिमचे SP अनुज तारे साहेब यांना त्यांची तक्रार दिली. आम्ही इथंच न थांबता देवेंद्र फडणवीस साहेब गृहमंत्री यांना सुद्धा आम्ही ही तक्रार देणार आहोत. आयुक्तांना सुद्धा ही तक्रार देणार आहोत. आणि आपले DG साहेब जे आहेत त्यांना सुद्धा ही तक्रार देणार आहोत. यांच्यावर कारवाई जर नाही झाली तर मुंबई इथे मंत्रालयासमोर महाराष्ट्र नवनिर्माण सेना निश्चितच आंदोलन करेल. कारण गोरगरीब जनतेला शहर पोलीस स्टेशन ठाणेदार ठाकूर साहेब यांचा खूप त्रास आहे. बाकी इतर लोक जे असतील त्यांचं काय चालू असेल बंद दाराआड ते त्यांना चांगलेच म्हणतात. परंतु कुठलाही गोरगरीब एखादा मला दाखवा की ठाकूर साहेब त्यांच्यासाठी चांगले आहेत म्हणून. मी त्या क्षणी हे माझं जी तक्रार आहे मी वापस घेतो. विषय असा आहे, जसे ते साहेब आलेले आहेत, ज्या दिवसापासून रुजू झालेले आहेत त्या निवेदनामध्ये हे पण आम्ही नमूद केलेलं आहे की शहर पोलीस स्टेशनचे CCTV फुटेजसुद्धा तपासण्यात यावे. आणि येत्या 8 दिवसामध्ये जर यांच्यावरती कारवाई करण्यात आली नाही तर निश्चितच महाराष्ट्र नवनिर्माण सेना ही मुंबई येथे मंत्रालयासमोर उपोषण करेल.